कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे वादात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांना त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर या ठिकाणी नेमकी कोणाची वर्णी लागणार या संदर्भात अनेक जणांची नावं स्पर्धेमध्ये होती। मात्र यामध्ये आघाडी घेतली ती अर्थातच वैशाली नागवडे यांनी। रुपाली चाकणकरांच्या जागेवर रुपाली ठोंबरे त्यासोबतच सरोज अहिरे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। मात्र सुनेत्रा पवार यांनी चळवळीतील आणि सहकार क्षेत्रामध्ये काम केलेल्या एका नेतृत्वाला संधी दिली असली तरी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेतृत्वात या संदर्भात उलटसुलट चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। काय आहे सगळं प्रकरण आणि कोण आहेत वैशाली नागवडे या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये गाजलेलं अशोक खरात प्रकरण सगळ्यांच्याच लक्षात असेल, कारण याच प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव आलं होतं आणि त्यानंतर हे प्रकरण इतकं तापलं, यावरून मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळातून टीका टिप्पणी सुरू झाली की रुपाली चाकणकर यांना आपलं पद सोडावं लागलं। त्यानंतर अनेक जण या पदासाठी इच्छुक होते, ज्यामध्ये सना मलिक, सरोज अहिरे, राजलक्ष्मी भोसले, रुपाली ठोंबरे आणि वैशाली नागवडे यांची नावं चर्चेत होती। पण आता यासाठी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि सुमारे 6 महिने हे पद रिक्त होतं आणि आता अखेर मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नागवडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलंय। विशेष म्हणजे वैशाली नागवडे यांनी नेहमी रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं नाव हे कायमच चर्चेत असायचं आणि आता तर थेट चाकणकरांच्या जागीच त्यांची नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादीच्या महिला आघाडीला आक्रमक नेतृत्व मिळाल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे अनेकांनी आता वैशाली नागवडे यांच्याबद्दल रिसर्च सुरू केलाय। चला तर मग थोडक्यात त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलूयात। मूळच्या दौंडच्या वैशाली नागवडे यांच्या राजकीय प्रवासाला 1999 पासूनच एक वेगळी दिशा मिळाली। खामगाव येथील शेतकरी कुटुंबातून आलेल्या नागवडे यांनी कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केलं होतं आणि याच माध्यमातून जिल्हा बँकेच्या संगणकीकरणासाठी डेटा एंट्रीचं काम करत असताना त्यांचा अजित पवार यांच्याशी परिचय झाला आणि हीच भेट त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ठरली। कारण यानंतर 2002 मध्ये त्यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक कामामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढतच गेला। पक्षाची विचारधारा आणि भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवण्यासोबतच महिला कार्यकर्त्यांना संघटित करण्याचं काम वैशाली यांनी केलं होतं। 2005 मध्ये त्यांची महानंदच्या संचालकपदी देखील निवड झाली। 2007 मध्ये दौंड पंचायत समितीच्या सदस्यपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली। संघटन कौशल्याची दखल घेत 2009 मध्ये त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आणि याच वर्षी महाराष्ट्र पंचायत राज महिला समितीच्या अध्यक्षपदी सुद्धा त्यांची निवड झाली। 2010 मध्ये त्या पुन्हा एकदा महानंदच्या संचालक झाल्या आणि 2013 मध्ये महानंदच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान सुद्धा त्यांनी मिळवला आणि याच काळामध्ये IVRI त्याचबरोबर बरेली या संस्थेच्या संचालक पदाची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर आली। पक्षाच्या विविध आंदोलनापासून ते संघटनात्मक कार्यक्रमांपर्यंत त्यांचा सातत्याने सक्रिय सहभाग सुद्धा राहिलाय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक संघटनक्षम महिला चेहरा म्हणून सुद्धा त्यांची ओळख निर्माण झाली। प्रदेश सरचिटणीस आणि प्रदेश प्रवक्त्या म्हणूनही त्यांनी पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडली आहे। दरम्यान 2017 आणि 2020च्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांनी राहू खामगाव गट क्रमांक 48 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुद्धा निवडणूक लढवली। त्यांच्या राजकीय प्रवासात पवार कुटुंबासोबतच्या जवळच्या संबंधाची देखील कायम चर्चा राहिली आहे। सुरुवातीला त्या शरद पवारांसोबत होत्या, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला। दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्यासोबतही त्यांचे जवळचे संबंध राहिलेत। 2006 मध्ये सुप्रिया सुळे खासदार झाल्यापासून आपण त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केल्याचं देखील वैशाली नागवडे यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटलं होतं। परंतु म्हणतात ना, राजकारणामध्ये सगळे दिवस सारखे नसतात, कोण कधी कोणाचा पाय खेचेल काही सांगता येत नाही आणि त्याचनुसार मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वैशाली नागवडे यांना अपेक्षित असं यश मिळालं नव्हतं। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांचा अवघ्या 350 मतांनी पराभव झाला आणि हा पराभव पक्षातील गटबाजीमुळे झाल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं होतं। त्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुद्धा वैशाली नागवडे इच्छुक होत्या, मात्र त्यावेळी हे पद रुपाली चाकणकर यांना देण्यात आलं होतं। मात्र तरीही त्यांनी हार मानली नाही। पक्षाच्या जवळपास प्रत्येक आंदोलनामध्ये वैशाली नागवडे कायमच सक्रियपणे सहभागी झाल्या।
रास्ता रोको असो, महिलांचे प्रश्न असोत, आशा वर्करचं काम असो, अंगणवाडी सेविका किंवा बचत गटांच्या समस्या असोत, त्या कायमच आघाडीवर दिसल्या. सोबतच गॅस दरवाढ, महिला सुरक्षा आणि स्थानिक प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर सुद्धा वैशाली नागवडे सातत्याने आक्रमक भूमिका घेताना दिसल्या. कोरोना काळामध्ये सुद्धा दौंडमध्ये सर्वाधिक सक्रिय पदाधिकारी म्हणूनही त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. 2020 मध्ये ग्रामीण भागातील पक्षनिष्ठ महिला चेहरा म्हणून सुद्धा आपल्याला विधान परिषदेची उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी ती व्यक्त देखील करून दाखवली होती. मात्र तेव्हा सुद्धा त्यांना ही संधी मिळाली नाही. महत्त्वाचं म्हणजे 2022 मध्ये त्यांनी भाजप विरोधात मोठं आंदोलन केलं होतं. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये त्यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता आणि भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आणि या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांवर गुन्हे सुद्धा दाखल केले होते आणि त्याआधी 2021 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. मात्र तिथे सुद्धा वैशाली नागवडे यांना संधी मिळाली नाही. म्हणजेच गेल्या काही वर्षांपासून वैशाली नागवडे यांचं नाव सातत्याने चर्चेत येत होतं. मात्र अंतिम यादीमध्ये त्यांना वारंवार मागे पडावं लागलं होतं आणि त्याचमुळे त्यांनी एकदा मी कुठे कमी पडले असं लिहित भाऊक अशी पोस्ट देखील शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली होती. आणि आता वारंवार संधी हुकल्यानंतर वैशाली नागवडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे आगामी काळामध्ये राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचं नेतृत्व अधिक आक्रमक आणि बळकट होईल असं म्हटलं जात आहे आणि या स्वरूपामध्ये त्यांना आता गेल्या अनेक वर्षांच्या पक्षनिष्ठेचं अखेर फळ मिळालं असं देखील बोललं जात आहे. आणि यामुळे आता अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या वैशाली नागवडे यांच्या राजकीय प्रवासाला आता एक वेगळं नवं वळण सुद्धा मिळालेलं आहे. तुमचं याबद्दलचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.